काय गंमत आहे बघा ना. म्हणजे एकंदरीत सरकारचा कारभार बघितला तर हसावं की रडावं हेच कळत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात खनिकर्म विभागाने म्हणजे मायनिंग विभागाने 3 ट्रेझरला वाळू उत्खननाची परवानगी दिली होती. एक होतं गोळकोट नंबर 1, गोळकोट क्रमांक 2 आणि भातगाव तिसरे. 9 जून 2024 पर्यंत त्यांनी वाळूचं उत्खनन करायचं. दरम्यानच्या काळामध्ये उत्खनन करून झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये 2 महिन्यापूर्वी शासनाने परत पुन्हा एकदा आंदोलन स्थगित केली. सरकारचा पूर्वीचा नियम काय होता की ज्या ठेकेदाराने ट्रेझरची परवानगी घेऊन उपसा करायचा आहे त्यांनी 600 रुपये प्रमाणे रॉयल्टी शासनाला भरायचे. त्याच्यावरती शासन 2425 रुपये की 50 रुपये त्याच्यावरती अनुदान देणार आणि सर्वसामान्य माणसाला ती 3800च्या आसपास वाळू त्रासने विकायची. आज अशी परिस्थिती आहे, त्या 3 ट्रेझर मधून आलेल्या वाळूचा उपसा जवळजवळ 2,500 ते 3,000 ब्रास गेले 5 ते 6 महिने तसाच पडून आहे. आणि दुसऱ्या बाजूला घरकुलाची कामं चालू आहेत. शासनाने निर्णय घेतला की घरकुलाला मोफत वाळू द्यायची. पण आज अशी परिस्थिती आहे, शासनाने स्थगिती दिल्यामुळे जो वाळूचा डेपो करून ठेवलेला आहे ती वाळू विकता येत नाही आणि ती विकता येत नसल्यामुळे घरकुलाला सुद्धा देता येत नाही. आज राज्य शासनाने खनिकर्म विभागाला 95 कोटीचा इष्टांक दिलाय 24-25चा वसुलीचा त्या विभागाचा. त्यांचा आतापर्यंत 40 कोटी वसुली झाले. 11 दिवसात त्यांना 45 कोटीची अजून वसुली करायची. आज अशी परिस्थिती आहे, शासनाने जो उपसा केलेला वाळूचा आहे त्याची रॉयल्टी भरून जरी पैसे घेऊन ती विक्रीला परवानगी दिली तर त्यातनं सुद्धा जवळजवळ 2 कोटी रुपये शासनाला महसूल मिळणार आहे. पण शासनाचे नियम हे वाळूच्या बाबतीत जसे बदलत गेले ना तसा सामान्य माणसाला त्रास झालाच, शिवाय शासनाचं नुकसान झालंय. त्यामुळे आज 3 ट्रेझर मधून काढलेली वाळू तशीच पडून आहे. घरकुलाची कामं सुरू आहेत. पावसाळा तोंडावर आलेला आहे. जर वेळेत वाळू त्यांना मिळाली नाही तर त्यांना पुन्हा पावसाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यांना पावसात राहावं लागणार आहे. पण शासन किती विचित्रपणे कशा पद्धतीने निर्णय घेतं हे त्यांना देव जाणे. आणि एकंदरीत हा सारा प्रकार बघितला तर म्हणतात ना की आई जेऊ घालीना आणि भीक मागू देईना, अशीच एकंदरीत या वाळूच्या संदर्भातली जिल्ह्यातली असलेली उद्भवलेली परिस्थिती बघून नक्कीच म्हणता येईल. टाइम डिले करता किशोर गोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.